दरवर्षी रासायनिक वापरत होतो. औंधा एक रासायनिक 1 किलो वापरला नाही. एकही रासायनिक न वापरता तरी सुद्धा बाग एक नंबर आली. तुमचे ते 4 प्रोडक्ट वर 4 प्रोडक्टवर 1261 सोडलं नाही, 052 सोडलं नाही, 19 सोडलं नाही, 48 डोस ही कसलाच टाकला नाही. आज आपण जर बघितलं गेलं तर सर्व शेतकरी रासायनिकच्या फवारण्या करतायत, रासायनिकचे डोस देत आहेत, स्प्रे करतायत, ड्रीप मधनं सोडतायत. त्यांना असं वाटतंय की रासायनिक शिवाय फळच येत नाही. फळाची येत नाही. पण आज तुम्ही इथं एक नवीन प्रयोग केलाय की रासायनिक एकही औषध वापरलं नाही, सगळे सेंद्रिय वापरले. नवक्रांती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड आज महाराष्ट्रामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन, हे जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे ते त्यांनी इथं सिद्ध केले असं मला दिसून येत आहे. कारण फक्त 4 औषधं तुम्ही वापरली, एक 5-5 दिवसाचा गॅप देऊन असं शेड्यूल तुम्ही केलं. तर तुम्हाला हे जे शेड्यूल दिलं किंवा ह्याचं जे गायडन्स आहे ते कुणी तुम्हाला दिलं गायडन्स? ती संतोष कोळी काशेगावचे संतोष कोळी यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. आणि अगदी एप्रिल मारल्यापासून ती सुरुवातीला पान सोडलं, परत टॉप 10 सोडलं, त्यानंतर बायो 100 आणि तेले रामबाण. खरं तर आज अनेक शेतकरी उदासीन झाले. त्यांना वाटतं की बाबा तेल येतोय म्हणून डाळिंब लावायलाच नको, ही एक भीती शेतकऱ्यांच्या मनात झाली. पण नवक्रांतीच्या माध्यमातून तेले रामबाण असे एक औषध आपल्याला सापडलं की ज्याने एक क्रांती केली.